डॉक्टर चैताली मगदूम, दंतरोग तज्ञ. मगदूम हॉस्पिटल डोळ्यांचा व दातांचा दवाखाना इचलकरंजी येथे मी दंतरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. या व्हिडिओमध्ये मी आपणास डेंटल इम्प्लांट्स म्हणजेच दंत प्रत्यारोपण याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर डेंटल इम्प्लांट्स म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे कोणते, ते केव्हा करावे, त्याला लागणारा नेमका कालावधी किती, ते आपण कोणासाठी करू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये निश्चितच मिळतील. तर मोहक सुंदर हास्य, सुंदर दंतपंक्ती कोणाला नाही आवडणार. त्या आपल्या सुंदरतेमध्ये तर भर घालतातच, पण त्यामुळे आपला पूर्ण आत्मविश्वास वाढवण्यास सुद्धा मदत होते. पण दुर्दैवाने काही कारणास्तव हे आपले असे सुंदर दात जर काढावे लागले किंवा गमवावे लागले तर याचा परिणाम निश्चितच आपल्या खाण्यामध्ये, चर्वणामध्ये तर होतोच, परंतु आपले संपूर्ण शारीरिक आरोग्य त्यामुळे संपुष्टात येऊ शकते. आणि जर समोरचे स्माईल लाईनमध्ये येणारे दात जर काढावे लागले तर निश्चितच याचा परिणाम आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरती होतो. त्यामुळे आपण सर्वांनी अशा वेळेस असे जर आपल्याला दात काढावे लागले किंवा गमवावे लागले, तातडीने योग्य वेळी आपल्या दंतरोग तज्ञाशी संपर्क साधून तो रिप्लेस करून घेणे किंवा बसवून घेणे हे खूप गरजेचे असते. आता दात रिप्लेसमेंट करणे म्हणजे काय? टूथ रिप्लेसमेंटसाठी अनेक पद्धती आहेत. तर पहिली पद्धत म्हणजे काड घालण्याचे दात आणि दुसरी म्हणजे कायमस्वरूपी अथवा फिक्स दात. काड घालण्याचे दात हे जेव्हा आपण वापरतो तेव्हा खातेवेळी किंवा चर्वण करतेवेळी ते आपल्या तोंडामध्ये सतत हलत राहतात. त्यामुळे अशा दाताने आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही. म्हणूनच केव्हाही फिक्स अथवा कायमस्वरूपी दातांचा पर्याय आपण निवडावा, तो सर्वोत्तम पर्याय असतो. आता दात फिक्स बसवण्याकरता पूर्वीपासून चालत आलेली प्राथमिक पद्धत म्हणजेच क्राऊन अँड ब्रिज टेक्निक. या टेक्निकमध्ये गमावलेल्या अथवा काढलेल्या दाताच्या जागेच्या शेजारचे दात यांचा आधार घेऊन, सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी दात फिक्स बसवले जाते. यालाच क्राऊन अँड ब्रिज टेक्निक असे म्हणतात. आणि त्यानंतर आता लेटेस्ट असलेली आधुनिक अशी दात फिक्स बसवण्यासाठीची पद्धत म्हणजेच डेंटल इम्प्लांट्स किंवा दंत प्रत्यारोपण. डेंटल इम्प्लांट्स ही आजची अत्याधुनिक अशी टेक्निक असून ही नैसर्गिक दाताला सर्वमान्य अशी आहे किंवा सिमिलर अशी आहे. तर आता डेंटल इम्प्लांट्स म्हणजे नेमकं काय? तर आपल्या गमावलेल्या अथवा काढलेल्या दाताच्या जागी टायटॅनियम धातूच्या विशिष्ट स्क्रूचे आपल्या जबड्याच्या हाडामध्ये रोपण केले जाते अथवा रोवण केले जाते, जे आपल्या नैसर्गिक मुळाप्रमाणेच कार्य करते आणि या मुळाच्या आधारेच त्या ठिकाणी दात फिक्स बसवला जातो. असे हे डेंटल इम्प्लांट केलेले दात कायमस्वरूपी आपल्या जबड्यामध्ये फिक्स राहतात. ते आपल्या जागेवरून अजिबात हलत नाही आणि त्यामुळेच असा हा डेंटल इम्प्लांट केलेला दात अगदी हुबेहूब आपल्या नैसर्गिक दाताप्रमाणेच भासतो. आपल्या नैसर्गिक दातांची ईश्वरीय देणगी ही खरोखर अमूल्य आहेच. आपल्याला नैसर्गिकरित्या 2 वेळा दात येतात. पहिल्यांदा येतात ते दुधाचे दात किंवा डेसिडियस टीथ आणि त्यानंतर येतात ते कायमचे दात किंवा परमनंट टीथ. नैसर्गिकरित्या आपल्याला तिसऱ्यांदा दात येणे शक्य नाही, परंतु डेंटल इम्प्लांट्स म्हणजेच मानव निर्मित तिसऱ्यांदा येणारे दात असे म्हटले तरी त्यात निश्चितच अतिशयोक्ती नाही. तर आता आपण बघूया डेंटल इम्प्लांट्स किंवा दंत प्रत्यारोपण केव्हा करावे. तर पहिली कंडिशन, जर आपले 1 किंवा अधिक दात काढावे लागणार असतील किंवा गमावले असतील तर आपण ते डेंटल इम्प्लांटच्या सहाय्याने परमनंटली रिप्लेस करून घेऊ शकतो. दुसरी कंडिशन, जर आपले सर्वच दात काढावे लागणार असतील किंवा ते काढले असतील आणि जर तुम्ही कवळी वापरत असाल आणि ती कवळी तुमची ढिली बसत असेल किंवा ती कवळी तुमची व्यवस्थित बसत नसेल तर आपण अशी कवळी डेंटल इम्प्लांटच्या साहाय्याने कायमस्वरूपी फिक्स करू शकतो. त्यालाच इम्प्लांट सपोर्टेड डेंचर्स असे म्हणतात आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा नैसर्गिक दातांच्या ताकदीने आपल्याला चर्वण करता येते किंवा खाता येते. अशा पेशंट्सना तर डेंटल इम्प्लांट्स म्हणजे निश्चितच एक वरदानच आहे. तर आता आपण बघूया डेंटल इम्प्लांट्सचे फायदे कोणते. आपल्याला प्रश्न पडणं निश्चितच साहजिक आहे की दात फिक्स बसवण्यासाठी इतरही पद्धत आहे, मग त्यापेक्षा डेंटल इम्प्लांट ही सर्वोत्तम किंवा त्याच्यापेक्षा सरस पद्धत कशी काय? तर दात फिक्स बसवण्यासाठीची दुसरी टेक्निक म्हणजेच क्राऊन अँड ब्रिज. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या टेक्निकमध्ये दात फिक्स बसवते वेळी जो काढलेला दात असतो अथवा गमावलेला दात असतो, ती जी जागा असते त्याच्या शेजारचे निरोगी दात घासून बारीक केले जातात
आणि या दातांचा सपोर्ट घेऊन किंवा आधार घेऊन त्याच्या आधारे तिथे दात फिक्स बसवला जातो. आणि अशा दाताने जेव्हा आपण चर्वण करतो किंवा खातो तेव्हा खाताना जो फोर्स क्रिएट होतो तो फोर्स या निरोगी दातावरती डिस्ट्रीब्यूट केला जातो आणि परिणामी त्यामुळे काही वेळेस हे निरोगी दात आहेत ते कमकुवत होण्याचे चान्सेस असतात. परंतु डेंटल इम्प्लांट्स या टेक्निकमध्ये आपण शेजारच्या निरोगी दातांना कोणताही धक्का लावत नाही. डेंटल इम्प्लांट्समध्ये काढलेला जो दात असतो त्या जागेमध्येच त्यामध्ये स्क्रूचे रोपण केले जाते. त्यामुळे शेजारच्या निरोगी दातांना आपण कोणताही धक्का लावत नाही व ते दात अतिशय सहीसलामतरित्या राहतात. हा डेंटल इम्प्लांट्सचा एक सगळ्यात मोठा फायदा आहे व पहिला फायदा आहे. त्यानंतर डेंटल इम्प्लांट्सचा दुसरा फायदा म्हणजेच आपण डेंटल इम्प्लांट प्लेसमेंट करतो त्या जागी होणारी हाडाची जी झीज असते ती आपण तिथे थांबवू शकतो डेंटल इम्प्लांटच्या साहाय्याने. त्यानंतर डेंटल इम्प्लांटचा तिसरा फायदा, डेंटल इम्प्लांट्स हा दीर्घकाळ टिकणारा पर्याय आहे. त्यानंतर चौथा फायदा म्हणजे डेंटल इम्प्लांट्स हे आपल्या जबड्यामध्ये कायमस्वरूपी फिक्स असतात. ते कायमस्वरूपी फिक्स असतात व जबड्यामध्ये रोवण केलेले असल्यामुळे अगदी हुबेहूब नैसर्गिक दाताप्रमाणेच भासतात. पाचवा फायदा, डेंटल इम्प्लांट्स ने आपल्याला खाण्याची व चरवण्याची क्षमता निश्चितच कम्पॅरेटिव्हली इतर टेक्निक्सपेक्षा कायमस्वरूपी जास्त असते. सहावा फायदा, डेंटल इम्प्लांट्स ही प्रोसिजर वेदनारहित व आरामदायी आहे. कारण या प्रोसिजरच्या वेळी आपल्याला लोकल एनेस्थेशियाने ती जागा बधीर केलेली असते. अगदी रूट कॅनल ट्रीटमेंट किंवा दात काढणे यासारख्या प्रोसिजरमध्ये जशी भूल दिली जातात तशीच भूल या ट्रीटमेंटसाठी सुद्धा दिली जाते. त्यामुळे ही प्रोसिजर जरी सर्जिकल प्रोसिजर असली तरी अत्यंत आरामदायी व वेदनारहित आहे. त्यामुळे डेंटल इम्प्लांट्सचे निश्चितच आपल्याला फायदेच फायदे आहेत. तर डेंटल इम्प्लांट्स किंवा दंत प्रत्यारोपण यासाठी नेमका लागणारा कालावधी किती? तर डेंटल इम्प्लांट प्लेसमेंट करण्यासाठी सर्वप्रथम त्याचे प्लॅनिंग करणे गरजेचे असते. तर प्लॅनिंग म्हणजे नेमके काय? इम्प्लांट प्लेसमेंट करायचं आहे त्या जागेचा एक्सरे, स्कॅन किंवा स्टडी मॉडेल्स हे सर्व घेऊन त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी हाडाची उपलब्धता किती आहे हे बघितले जाते किंवा तपासले जाते आणि त्या हाडाच्या उपलब्धतेनुसार आपण कोणता इम्प्लांट तिथे घालायचा आहे किंवा किती लांबीचा किती रुंदीचा इम्प्लांट तिथे घालायचा आहे हे ठरवले जाते. समजा काही केसेसमध्ये जर हाडाची उपलब्धता कमी असेल तर अशा ठिकाणी आपण बोन ग्राफ्ट्स याचा वापर करून तिथे इम्प्लांट प्लेसमेंट निश्चितच करू शकतो. डेंटल इम्प्लांटचे जेव्हा आपल्या जबड्यामध्ये रोपण केले जाते त्यानंतर असा हा इम्प्लांट आपल्या जबड्याशी एकरूप होण्याकरता, जबड्याच्या हाडाशी एकरूप होण्याकरता 2 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. या कालावधीला ऑसिओ इंटिग्रेशन पिरियड असे म्हणतात आणि या पिरियड नंतरच आपण त्या ठिकाणी फिक्स दात बसवू शकतो. आजकाल काही वेळेस इमिजिएट इम्प्लांट सुद्धा केले जातात किंवा तत्काळ इम्प्लांट्स असेही त्याला म्हणतो आपण. तर इमिजिएट इम्प्लांट्स म्हणजे नेमके काय? जर एखादा दात खूप किडला असेल, तो काढावा लागणार असेल, तो काढल्यानंतर त्याच भुलेमध्ये तात्काळरित्या त्या ठिकाणी इम्प्लांट प्लेसमेंट केले जाते. यालाच इमिजिएट इम्प्लांट असे म्हणतात. आणि यामुळे ही दात काढलेली जखम भरण्याची प्रक्रिया व इम्प्लांट आपल्या जबड्याच्या हाडाशी रुजण्याची प्रक्रिया हा लागणारा जो कालावधी असतो तो एकच असल्यामुळे आपल्याला डेंटल इम्प्लांटसाठीचा प्रक्रियेसाठी टोटल कालावधीमध्ये बचत होते. तर असा हा इम्प्लांट प्लेसमेंट केल्यानंतर त्यानंतरच्या ऑसिओ इंटिग्रेशनच्या पिरियड नंतर म्हणजे 2 ते 4 महिन्यानंतर त्या ठिकाणचे इम्प्रेशन्स घेतले जातात व हे इम्प्रेशन एक ठराविक विशिष्ट पद्धतीच्या डेंटल लॅबोरेटरीजमध्येच पाठवले जातात आणि त्या लॅबोरेटरीजमध्ये तेथे इम्प्लांटवरचे डेंटल प्रोस्थेसिस तयार होते व आपण त्या ठिकाणी पेशंटवरती दात फिक्स बसवू शकतो. तर आता आपण बघूया डेंटल इम्प्लांट्स ही ट्रीटमेंट आपण कोणासाठी करू शकतो. तर वयाच्या 18व्या वर्षानंतर म्हणजे जेव्हा आपल्या जबडाची पूर्ण वाढ झालेली असते त्यानंतर कोणत्याही वयाकरता आपण डेंटल इम्प्लांट्स ही ट्रीटमेंट करू शकतो. तसेच आपल्याला जर काही शारीरिक आजार असतील किंवा व्याधी असतील जसे की डायबेटिक, ब्लड प्रेशर, तरी सुद्धा योग्य ती काळजी घेऊन आपण डेंटल इम्प्लांट्स ही प्रोसिजर निश्चितच करू शकतो. पण जर का आपल्याला काही सवयी असतील जसे की धूम्रपान, तंबाखूचे सेवन असे असतील तर मात्र या सवयी आपल्याला काही कालावधी करता बंद कराव्या लागतील तरच आपण डेंटल इम्प्लांट प्रोसिजर सक्सेसफुली करू शकतो.
त्यामुळे डेंटल इम्प्लांट्स या बाबतीत अशी कोणतीही अट नाही, आपण केव्हाही डेंटल इम्प्लांटची ट्रीटमेंट करू शकतो. मी आशा करते की या व्हिडिओमध्ये आपणास डेंटल इम्प्लांट्स म्हणजे दंत प्रत्यारोपण याबद्दलची सर्व माहिती आपणास निश्चितच मिळाली. त्यामुळे आपण सर्वांनी या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा निश्चितच लाभ घ्यावा. मला सांगाव्यास आनंद वाटतो की आपण सर्वांनी विश्वास दर्शविलेला मगदूम हॉस्पिटल डोळ्यांचा व दातांचा दवाखाना इचलकरंजी येथे डेंटल इम्प्लांट्स ही उपचार पद्धती अवेलेबल आहे. आपणास अधिक माहिती हवी असल्यास निसंकोच आपण संपर्क करू शकता. हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चित लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.